Hello everyone, welcome to Marathi reading and listening practice session. In this video also, we will continue learning Marathi in a very fun way. That is by reading Marathi jokes and understanding their meaning in Hindi and English. Okay, so let's get started. गंपू, तू कोणता साबण आणि कोणती टूथपेस्ट वापरतोस? झंपू, मी जय साबण आणि जय टूथपेस्ट वापरतो. गंपू, हा कोणता ब्रँड आहे? जय ब्रँड नाही, माझा रूममेट आहे. सो गंपू आस्क, विच सोप अँड विच टूथपेस्ट डू यू यूज? झंपू सेज, आय यूज जय soap and Jay toothpaste. Which brand is this? Jay is not a brand. He is my roommate. So in short, he is using things of his roommates. तो गंपू पूछता है, तुम कौन सा साबुन और कौन सी टूथपेस्ट इस्तेमाल करते हो? तो झंपू कहता है, मैं जय साबुन और जय टूथपेस्ट यूज़ करता हूँ. गंपू पूछता है, ये कौन सा ब्रांड है? झंपू बोलता है, जय ये ब्रँड नहीं, मेरा रूममेट है. पुढारी, माझ्या तब्येतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सांगा. डॉक्टर, आपल्या रिपोर्टनुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढतोय. फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत. उजवीकडील किडनीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चरबी महागाईप्रमाणे वाढत चालली आहे. त्यामुळे आतड्यामध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. या साऱ्या गोष्टींचा ताण डोक्यातील पक्षश्रेष्ठींवर पडत आहे. त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत. पुढारी मीन्स लीडर. So in this context, a political leader asked to a doctor, can you explain me my health report? तब्येतीचा रिपोर्ट समजेल अशा भाषेत सांगा. So can you explain me my health report in the language which I will understand? मला समजेल. So doctor says, as per your report, the blood pressure is increasing like scams. Lungs are giving false promises. उजवीकडील किडनी means kidney on the right side. राजीनामा देणे means to resign. So has resigned from its post. The kidney on the right side has resigned from its post. चरबी means fat. महागाई is inflation. So fat is increasing like inflation. Because of that, आतड्यामध्ये in the intestine, रास्ता रोको आंदोलन means block the roads. The part like demonstrations have started. या साऱ्या गोष्टींचा ताण, the tension or effect of all these things has started on डोक्यातील पक्ष श्रेष्ठींवर. पक्ष means political party, श्रेष्ठी means leaders or the high command. So high command in your party, in your brain, has started feeling the tension of all these things, and because of that, ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत. तयारीत आहेत means they are preparing for or they are getting ready. So they are getting ready to dissolve your government. बरखास्त करणे, dissolve. Now let's see its meaning in Hindi. So नेताजी पूछते हैं, मेरा हेल्थ रिपोर्ट मुझे समझ में आ जाएगा, ऐसी भाषा में बताना. तो डॉक्टर कहते हैं, आपके रिपोर्ट के अनुसार आपका रक्तचाप घोटालों की तरह बढ़ रहा है. आपके फेफड़े झूठे वादे दे रहे हैं. तुम्हारे राइट साइड की किडनी ने अपने पद से इस्तीफ़ा दे दिया है. और तुम्हारी चर्बी या फैट्स महंगाई की तरह बढ़ रही है, और उसके वजह से तुम्हारे आंतड़ों में रास्ता रोको आंदोलन शुरू हो गया है. इन सारी बातों का टेंशन तुम्हारे दिमाग में जो पक्षश्रेष्ठी है, हाई कमांड है, उन पर जा रहा है, और वो आपका सरकार बर्खास्त करने की तैयारी में है.
गुरुजी, गण्या, मी तुला कानफटीत मारली, याचा भविष्यकाळ सांग बघू. गण्या, जेवणाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होणार. सो टीचर आस्क्ड टू गण्या, गण्या, आय स्लॅप्ड यू. कानफटीत मारणे मीन्स स्लॅप ऑन द चीक. सो गण्या, आय स्लॅप्ड यू ऑन चीक. टेल मी इट्स फ्युचर टेन्स. टेल मी इट्स फ्युचर टेन्स ऑफ दिस सेंटेन्स. गण्या सेज, जेवणाच्या सुट्टीत मीन्स इन द रिसेस तुमची फटफटी पंक्चर होणार. फटफटी means bike, two-wheeler, because it makes the sound phat 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 because of its ignition. Sometimes it is called as phat-phati. So in your recess, your bike, your two-wheeler is going to get punctured. So Guruji is asking him the future tense of this sentence, but he is thinking what will be the future if teacher slaps him on the cheek. So Guruji यानी शिक्षक पूछते हैं, गण्या, अगर मैं तुम्हें कान के नीचे एक मारता हूँ, कान के नीचे ऐसे अच्छे से बजाता हूँ, इसका भविष्य काल क्या होगा? तो गण्या कहता है कि जब खाने की छुट्टी हो जाएगी तब आपकी टू व्हीलर पंक्चर हो जाएगी. नोकर, साहेब, मला केराच्या टोपलीत 100च्या 5 नोटा सापडल्या, ह्या घ्या. मालक, मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या. नोकर, म्हणूनच परत करतोय. सो सर्वंट सेज, साहेब मीन्स सर, मास्टर, आय फाउंड 5 करन्सी नोट्स ऑफ 100. 100च्या 5 नोटा मीन्स 5 करन्सी नोट्स ऑफ 100 रुपीज इच. आय फाउंड इन डस्टबिन. केराची टोपली. केर मीन डस्ट, टोपली means bin or bag. So I found them in dustbin. Take them. The master says, मीच फेकून दिल्या होत्या. मीच, it was me who had thrown them away. नकली नोटा आहेत त्या. These are duplicate or fake currency notes. Servant says, that's why I am returning. So had they been the real notes, I wouldn't have returned you. सो नौकर कहता है, साहब, मुझे कचरे के डिब्बे में 100 के 5 नोट मिले, ये लीजिए. मालक कहता है, मैंने ही फेंक दी थी, ये सब नकली नोट्स है ये. नौकर कहता है, इसीलिए तो आपको वापस कर रहा हूँ. आई, चंप्या, आज शाळेत काय शिकवलं? चंप्या, आमच्या बाईंनी आज लिहायचं कसं ते शिकवलं. आई, मग तू काय लिहिलंस ते वाचून दाखव. चंप्या, पण बाईंनी अजून वाचायला शिकवलं नाही. सो मदर आस्क्ड टू चंप्या, चंप्या, व्हॉट वॉज टॉट इन स्कूल टुडे? चंप्या सेज, आमच्या बाईंनी मीन्स अवर टीचर taught us how to write. Mother, then read me what you have written. तू काय लिहिलंस ते, what you have written, वाचून दाखव. Read aloud for me. Champya says, but teacher has not yet taught how to read. माँ पूछती है, चंप्या, आज स्कूल में क्या सिखाया? चंप्या कहता है, आज हमारे मैडम ने लिखना कैसे है वो सिखाया. तो माँ कहती है, तो तुमने आज जो लिखा वो पढ़कर बताओ. चंप्या कहता है, लेकिन मैडम ने अभी तक पढ़ना कैसे वो नहीं सिखाया. लोक उगाचच म्हणतात, बायका कधीच आपली चूक मान्य करत नाहीत. माझी बायको तर रोजच मान्य करते, चूक झाली तुमच्याशी लग्न करून. उगाचच, in vain. So people say this in vain, or people say this without reason, that बायका कधीच आपली चूक मान्य करत नाहीत. मान्य करणे, agree. चूक, mistake. बायका means women. So women never accept their mistake. This is said
in vain. This is not correct, because my wife accepts every day. रोजच मान्य करते. चूक झाली तुमच्याशी लग्न करून. It was my mistake to marry you, to had married you. लोग बेवजह कहते हैं कि औरतें अपनी गलती कभी भी मान्य नहीं करती और स्वीकार नहीं करती, लेकिन मेरी पत्नी तो रोज ही स्वीकार करती है कि गलती हुई मेरी आपसे शादी करके. संताला आपला कुत्रा विकायचा होता आणि बंता त्याला विकत घेणार होता. बंता, हा कुत्रा विश्वासू तर आहे ना? संता, हो आहे ना. मी याला आतापर्यंत 3दा विकले आहे, पण तो एवढा विश्वासू आहे की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो. सो संता वॉन्टेड टू सेल हिज डॉग and Banta was going to bite. Banta asked, is this dog trustworthy? Vishwasu. Santa says, yes, indeed. आहे ना, yes, why not? मी याला आतापर्यंत 3दा विकलेले आहे. I have sold it thrice so far, आतापर्यंत. पण तो एवढा विश्वासू आहे, he is so trustworthy that every time he comes back towards me, माझ्याजवळ परत येतो. he comes back to me. So संता को उसका कुत्ता बेचना था और बंता वो लेने वाला था. बंता वो खरीदने वाला था. तो बंता पूछता है, ये कुत्ता विश्वासू तो है ना? इस पर भरोसा तो कर सकता हूँ ना? संता कहता है, हाँ ज़रूर है ना, हाँ ये ज़रूर भरोसेमंद है. मैंने अभी तक उसे 3 बार बेचा है, लेकिन वो इतना भरोसेमंद है कि हर बार फिर से मेरे पास वापस आता है. So those were the jokes for today. I hope you liked it, enjoy it and felt it useful as a Marathi reading and listening practice. Thank you for watching this video. Don't forget to like this video, subscribe to my channel and share with your all friends, relatives, colleagues, so that they can also get motivated to learn Marathi in easy and fun way. And do visit my website learnmarathivithkaushik.com, which has many lessons to help you learn Marathi and Gujarati through Hindi and English. So thank you. That's it for today. Let's meet in another video. Bye bye.